नुकताच पाऊस पडला आणि मी घराबाहेर पडली आहे. रस्ता एकदम ओला दिसतोय आणि वातावरण तर एकदमच छान आहे. मी जवळजवळ तळ कोकणात आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूला संपूर्ण सगळं हिरवंगार झालं आहे. मी चालत असलेला रस्ता, पायाखालचा रस्ता नेहमीचाच आहे तसा, आणि तो जरा आहे डांबरी आहे, पण तरीसुद्धा आजूबाजूला लाल माती आणि त्याच्यावर उगवलेली ती हिरवीगार झाडी खूपच छान दिसते. इकडे डाव्या बाजूला एक विहीर आहे. विहीर माझ्या नेहमीच्या ओळखीची आहे, पण मी विहीर बघायला आत डोकावून नाही बघते, तर तिकडे एक बसलेला पाहुणा आहे आणि त्याला मला कॅप्चर करायचं होतं. अगदी छोटूसा पाहुणा, पण मी जवळ जाताच त्याला जरा मी कॅप्चर करणार अजून, तेवढ्यात तो पटकन उडून गेला आणि उंच उंच आभाळात दिसेनासा झाला. आणि मी पण कॅमेरा जरा वर फिरवला तर उंच माडाची झाडं जी मोकळ्या आभाळातनं डोकावत होती ती मला दिसू लागली. तिकडनं पुढे मी परत माझी वाट सुरू केली, अजून पुढे काय काय आहे ते बघायला. तर आपण जाऊया असंच चालत, आणि उजव्या डाव्या बाजूला मध्येच झुडपातनं कौलारू घरं डोकवत आहेत आणि जी पावसाच्या पाण्यात स्वच्छ धुवून निघालेली आहेत आणि जी सुंदर असतातच, पण आता पावसाळ्यात अजूनच सुंदर दिसायला लागली आहे. इकडे प्रत्येक घराच्या समोर एक पायवाट असते, म्हणजे घरात यायला आणि जायला हा रस्ता मुद्दामून बनवलेला असतो, अगदी सारवून स्वच्छ करून घेतलेला असतो. आणि घराच्या समोर एक बाग असते आणि त्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावलेली दिसतात आणि आत्ता पावसात तर ती भरपूर फुलं फुललेली दिसतील तुम्हाला. तर अशी ही सारवलेली लाल मातीची पायवाट कुठे कुठे जाते हे बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. अजून आपण पुढे चालत जाऊया तर आपल्याला ही शाळा दिसेल. खूप सुंदर शाळा आहे, कौलारू शाळा आहे. सगळ्या भिंती सुंदर सुंदर चित्रांनी रंगवलेल्या आहेत. पुढे सारवलेलं अंगण आहे, खूप मोठं आहे आणि त्याला भिंत आहेत चिऱ्याची भिंत आहे. खेळायला भरपूर मोकळी जागा आहे आणि खूपच सुंदर शाळा आहे. अजून आपण जरा पुढे चालत गेलं तर तुम्हाला काही मोकळ्या जमिनी दिसतील ज्या लोकांनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि कुंपण बांधून ठेवलेलं आहे, आणि नंतर कधी पुन्हा ते येतील तेव्हा मग तिकडे घर बांधायला किंवा काही करायला जागा आहे. तर अशी उंच उंच झाडं पुन्हा मला दिसायला लागली. म्हणजे कोकणात एक आहे की प्रत्येक पावलागणिक, म्हणजे क्षणाक्षणाला आणि पावलागणिक निसर्गाचे देखावे रूप बदलत जातात आणि किती देखावे कॅमेऱ्यात कॅप्चर करावे आणि किती नाही असं होऊन जातं. तर आपण जरा अजून पुढे चालूया आणि काय नवीन अजून आपल्याला दिसतं आहे ते बघूया. तर साठलेल्या पाण्यात वरचं शुभ्र जे आकाश आहे त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं आहे. मध्येच पक्षी इकडनं तिकडे उडत आहेत अजूनही, आणि अगदी शांत सुंदर वातावरण आहे. ओल्या मातीचा वास अजूनही मनात तरळतो आहे आणि हिरवे गार गालीचे, खरंच हे गालीचे एकदम लांबच्या लांब नजर जाईल तोपर्यंत पसरलेले आहेत. ही बघा, एक सुंदर स्वच्छ वाट घराच्या बाहेर करून घेतलेली आहे. आणि आता परत आपण इथे एका शेतात येऊ. म्हणजे भाताची शेतं आहे तिकडे. अजून म्हणजे त्याच्यात काही घेतलेलं नाही आहे, पण ते आता एवढं सुंदर दिसते की जिकडे नजर जाईल तिकडे हे लांबच्या लांब शेतं पसरलेली आहेत. आता आपण अजून थोडंसं पुढे जाऊ आणि पुन्हा स्वच्छ आभाळ दिसायला लागलेलं आहे आणि जिथे नजर जाईल तिथपर्यंत अगदी सुंदर सगळं हिरवंगार स्वच्छ झालेलं आहे. आता मला खरंच एक गाणं आठवतंय. गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सर 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 काजवा, नवा नवा प्रिये मनातही ताजवा, नवा नवा गाजवा.